काही माणसं इतिहास लिहितात तर काही माणसं इतिहास घडवतात. गेली 65 वर्ष डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा महागणपती घडवणारे हे प्रसिद्ध मूर्तिकार श्री अरविंद पांडुरंग खानविलकर यांच्या मुलाखतीचा हा उत्तरार्ध. आता पुन्हा आपण भडकमकर मार्गाच्या आमच्या लॅमिंटन रोडच्या गणपतीकडे येऊया एकदा पुन्हा. कारण म्हणजे लोकांना आजची जी यूथ आहे किंवा आजची जी युवा पिढी आहे त्यांना कदाचित हे माहिती नसेल याचा एक साधारण इतिहास की कधीपासून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली. आता जसं तुम्ही मगाशी म्हणलात की एक 60 वर्ष झाली की 60 वर्षापासून तर तुम्हीच पाहताय इंडिपेंडेंटली. तर हा जो प्रवास आहे वर्षानुवर्ष येणारा, आता आम्ही ऐकून होतो की या गणपतीच्या मानधनाबद्दल तुम्ही कधी कसली अपेक्षा नाही ठेवली. उलट तुमच्यातर्फे कीर्तन म्हणा, भजन म्हणा हे दरवर्षी गणपतीच्या सेवेचं गणपतीच्या केलं गेलं. हे कशामुळे? म्हणजे ह्या गणेशाकडे पाहिल्यानंतर ही मूर्ती ही अशी असायला हवी आणि हा जो प्रवास आहे ना साधारण आजपर्यंतचा, म्हणजे आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत, हा या प्रवासाविषयी काहीतरी सांगा. या सांगायचं म्हणजे आमच्या मनातच बसलेलं आहे की अशा टाईपची मूर्ती पाहिजे. ती जी मूर्ती पाहिली की लोकांच्या हात आपोआप जोडले गेले. या दृष्टिकोनातच आम्ही जातो. प्रत्येक प्रदेशामध्ये ना, प्रत्येक प्रदेशातल्या गणेश मूर्ती ज्या तयार होतात, आपण साऊथला बघितलं तर त्यांचं इम्प्रेशन असतं त्याच्यावर. म्हणजे अगदी आपण साऊथचे गणपतीचे स्वरूप बघितलं किंवा त्यांची जी काळ्या दगडातली मूर्ती असो किंवा बालाजीचं स्वरूप एक त्याला दिलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जर आपण फिरलो भारतभरामध्ये. मत काय माहितीये, तुम्ही बालाजीचं स्वरूप दिलं ना तर ते गणपतीचं स्वरूप बदलायचं नाही. ते गणपतीचं स्वरूप आहे. बालाजीचं पाहिजे तर पोच घ्या तुम्ही अंदाने. प्रत्येक प्रदेशामध्ये मला हे पटत नाही. तुम्ही साईबाबा बनवता आणि साईबाबाला तर सोडलं, गांधी बनवतात गांधीला, हे काय आपल्याला पटत नाही. हे तुम्ही गणपतीचं विडंबन करत यासारखे. विडंबन करण्यापेक्षा साईबाबाचं पण विडंबन होत आहे. दोघांनाही तुम्ही दुखवताय. ते दुखवता कामा नाही. मनामध्ये भाव कसे पाहिजे. समोरून माणसाने म्हटलं पाहिजे या मूर्ती डोळे हे पाणावतात आपली, इतके सुंदर मूर्ती असते असं म्हटलं पाहिजे लोकांनी. तसं होत नाही. पण आता वर्षानुवर्ष तुम्हाला माहिती आहे एकाने तर राजेश खन्ना बनवला, हत्तीला धरून चाललाय, त्याच्यावरती पोलीस केस झालेली. त्यांनी काहीतरी उत्तर देऊन ते सुटका करतो. पण त्याचे धंदे शेतू झाली. राजेश खन्ना काय नाही म्हणजे अनेक ठिकाणी क्रिकेटियर बनवले जातात, काही नेते बनवले जातात, अभिनेते बनवले जातात. म्हणजे देखावा. तुम्हाला मूर्ती दिसल्या ना तुम्हाला कधी वल्गर दिसणार नाही. त्या मूर्तीमध्ये असं वल्गर वाटणारच नाही तुम्हाला. आमच्या भडकमकर मार्गाच्या गणपती जेव्हा त्याची प्रतिष्ठापना होते मंडळामध्ये, म्हणजे इकडून तयार होते मूर्ती, त्याला रंगकाम केलं जातं, त्याचे डोळे स्वतः काका करतात, त्या पेंटिंग करतात, त्याचं रंगकाम झाला पूर्ण. आणि गणपती जेव्हा इथून निघतो त्यावेळेला काय भावना असते हो तुमची? मी तर बाहेर जास्त येतच नाही. मी आताच सांगते ते उचलताना इतकी गडगड होत असते ना. आता हा चालला अगदी घरचा एखादा माणूस 10 दिवस. माझा मुलगा तर लहान असताना म्हणजे बेडच्या खाली जाऊनच लपायचा. त्या दिवशी बाहेर यायचाच नाही. गणपती येऊन वाईट वाटतं मात्र. एवढं का वाईट वाटतं तुम्हाला? असं वाटत नाही हाच गणपती सतत आमच्या सोबत राहिलेला आहे आजपर्यंत. हा 100 गाठलेली आहे आणि आज 100 वर्षाचा एक जोरात जल्लोषात उत्सव होणार आहे आपल्याकडे. पण ज्या वेळेला ही मूर्ती तुम्ही येता जाता तुमच्या डोळ्यासमोर असते, सतत तुम्ही पाहत असता आणि त्यावेळेला ही मूर्ती घेऊन चाललेले आहेत आता मंडळात, त्यावेळेला तुम्हाला कसं काय वाटतं काका? म्हणजे म्हणूनच तर म्हटलं तर पुढच्या वर्षी लवकर या, हे त्यामागचं असावं. शरीराचा साथ देत नाहीये मला. पाय दुखतात त्यामुळे वाईट वाटत. पुढे करता येणार नाही. करायला मिळालं तर आनंदच आहे. मला कोणीतरी असं डॉक्टर मिळाला पाहिजे
की त्यांनी मला ताजं बनवायला नाही नाही, गणेशाचे म्हणजे आता जे काम तुमच्या हातून घडतंय मुळामध्ये, त्या यांच्यामध्ये इतका आनंद आहे मला की तुम्हाला तो वेडा होतो मी. त्यांचा श्वासच आहे म्हणा ना तो, असं आहे. साधारण कधीपासून सुरुवात करता मूर्ती? दसऱ्याला मुहूर्त असतो. बर. पहिल्या दसऱ्याला मुहूर्ताचा गणपती पूर्ण करतो. आणि आपला जो भडकमकर मार्गाचा गणपती याची सुरुवात कधीपासून होते बनवायला? एवढ्यात लवकर होत नाही, कारण मोठे गणपती झाले की जागा अडते ना. कळते, बरोबर. लहान लहान पहिले अडकून घेतो हो. आणि मग तरी जून मध्ये सुरुवात जूनच्या मध्यावर सुरू होतं. सुरुवात होते. आणि त्यावेळेला म्हणजे एक साधारण एक थोडंसं आपण मागे 20-25 वर्षापूर्वी जरी गेलो तर त्यावेळेला किती मूर्ती तयार व्हायची आणि आता साधारण कशी परिस्थिती? आता कमीच झाल्या. का त्याचं कारण काय? हजाराच्या वरती जायचे. बापरे. कारण माझ्यामध्ये ही अख्खी गल्ली भरलेली असायची. माझ्या ताब्यात आलं त्यावेळेला मी एकटा 800 गणपतींचे लिखाय मी एकटा डोळे करायचे, पेंटिंग पण विथ पेंटिंग सगळं मी. 800 गणपती असायचे. हे वैशिष्ट्य. आणि इन टाइम कोणाला उभं राहावं लागलं नाही की आमचा गणपती तयार नाही, बाहेर सगळे म्हणलं घ्यावं तर खानविलकरांकडनं घ्यावं. वेळेवरती मिळतं, काम चांगलं मिळतं, सगळं. मी माझं कौतुक नाही करत, जे आहे ते खरं ते लोक येतही नाहीत आमच्याकडे. आपल्या यायला सुरुवात करतात. बर. वर्षभर काही संबंध नसतो, पण त्यांना माहिती आपला गणपती असणार. बरोबर. एवढी खात्री आहे. खात्री आहे. खात्री आहे. म्हणजे एक घरचा म्हणतो ना की पाहुणा आपला येणार आहे आणि तो खात्रीचा पाहुणा येणार आहे आणि तो इथूनच येणार आहे, हे अगदी खात्रीला आहे. आता पुढच्या पिढीबद्दल काय वाटतं? या व्यवसायाबद्दल आणि पुढच्या पिढीबद्दल काय वाटतं? या व्यवसायात यावी त्यांनी किंवा काय त्यांची इच्छा? यावी वाटलं तरी त्या मुलांचा तोप करून असतो ना, असं झालं. त्याला ती पाहिजे तसं नाहीये. बरोबर. त्यामुळे ते काय म्हणतात, उगाच जबरदस्ती करण्यात ते अर्थ खरंय, नाही त्यांना. आणि त्यांना पण तसंच वाटतं हम्म. आमच्याच्याने होणार नाही तर कशाला गॅरंटी घ्यायची की आपण करू शकू. आमचा मुलगा काय म्हणतो, बाबांच्या इतकी आपल्याकडे शक्ती नाही, त्यांच्याबरोबर नीटपॉवर आहे ती आपल्याकडे त्यामुळे नाही. मी ह्या ह्याच्यात जास्ती पडणारच नाही म्हणतो. तर ठीक मदत आहे, बरोबर आहे. करतो, त्याचं पण मदत करतो सगळ्या. तर मदत करतो. पण आता गणपती नेताना ते त्याच्यावर काउंटरवर बसायचं काम वगैरे तो लाली मारतोय, रेड शेड अच्छा. तर तो मारतो. अच्छा. करतो ना, हे नाही तो आहे. तुमचं तर बाकी पूर्ण जेवढ्या पण- मदत करता येईल तेवढी करतो तो त्याच्यावर. कारण हा वारसा आता कुठेतरी पुढे असायलाच हवा, पुढे जायला हवा. आणि गणेशाच्या कृपेने माझ्यामध्ये त्यांनी काहीतरी विचार करून ठेवला असेल. तुम्हाला काय वाटतं? नाही का? म्हणून मी म्हणतो ना, आमच्या खरं ऐक्य आता नातो याला खरी आवड होती पेंटिंग. पेंटिंग एकदा तर पेंटिंग हे करायला बसलं, पेंटिंग झाड करायचं होतं ते, आणि त्याच्या खाली माणूस बसलेला आणि डाकूर आहे पैसे. पेपर घेतला, फटाफट असं झाड काढलं, रंगवलं, एक माणूस. इतकं विदिन सेकंड त्यांनी ते केलं. आमचं तर हे ह्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट, रिनोव्हेशन झालं, नवीन पाडून नवीन केलं, ते धाकट्या भाऊनीच केलं. बर. आणि त्यावेळेला आम्हाला पावाला कंपाऊंड मध्ये जागा मिळाली. ओळखीमुळे मिळाली त्याची. अजून शोधता नाके तिकडे हा आमचा ग्रह त्या पुढे आम्हाला मिळालं. ये या ना आतमध्ये या. दोघांच्या मध्ये या. त्याला इकडे असं. एबीसी माहित नव्हतं. हो, काही या ग्रस्ताला गणपती मधलं एबीसी माहित नव्हतं. पण तो खूप शिकला. तो स्वतःहून शिकला. काय नाव तुमचं? नाव काय? गुरव. अच्छा. कोकणचा. कोकणची त्यांनी म्हटलं. कोकणची माणसं आधी
हा. पण तो आपणच शिकला. साच्यात गणपती काढायचं, हे करायचं, कलर नवीन नवीन बनवायचे. बरोबर. त्याला बरोबर आहे. कुठलं कलर मिक्सिंग केलं की बॉडी कलर तयार होतं, हे सगळं त्याला माहिती झाले. त्याला काहीच माहिती नव्हतं. कधी ते बघितलेलं नाही, काही नाही. त्या ही स्फूर्ती कुठून आली? ही शेवटी त्या- कंपाऊंड मध्ये तांगडे ठेव. अरे बा, काय गुरव साहेब, काकांनी एवढं कौतुक केलं तुमचं, तुम्हाला काय वाटतंय काकांबद्दल, त्यांच्या कलेबद्दल, जो आता तुमच्याकडे ते आपसुकच आलं, तुम्ही आपसुकच ते रंगवायला लागलात, किंवा हे कुठेतरी ते गणेशाच्या कृपेनंच होतं, असंच काही होत नाही. जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट गिफ्टेड आहे, किंवा काकांबद्दल काय वाटतं, त्यांच्या कलेबद्दल काय वाटतं, या मूर्तीबद्दल काय वाटतं, साधारण आपली ही आता लॅमिंग्टन रोडचा जो गणपती आहे, काय वाटतं तुम्हाला स्वतःहून जी व्यक्त करायचं आहे ते बोला, तुम्हाला जे वाटतं ते बोला. काय वाटतं? या स्पेशली या मूर्तीबद्दल काय वाटतं? अशीच पाहिजे. म्हणजे गणपती म्हटल्यानंतर गणपती कसा असतो असं लहान मुलाला विचारलं तर कानविलकर काका जे बनवतात तो गणपती. मग अशी जे मी म्हटलं तेच की अर्थ थोडक्यात साधारणपणे आज 100 वर्षाचा आपला इतका प्रवास भडकमकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सुरू आहे. खूप मजा आली तुमच्या दोघांशी बोलताना. मगाशी मी म्हटलं ना की कलाकार हा व्यासंगी असतो, संवेदनाक्षम असतो, आणि त्याच्यातल्या भावना अशा त्या बाहेर काढणं खूप कठीण असतं. मगाशी आपण जेव्हा ब्रेक घेतला तेव्हा काकांचे डोळे पाणवले, तुम्ही नव्हतात, तुम्ही आत गेला होता, त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी उभं राहिलं आणि म्हणाले की ह्या जर नसत्या ना तर हे नसतं शक्यच नव्हतं, कारण तिचा पाठिंबा, तिचं हे म्हणून नव्हतं, ती तशीच उभी राहिली, ती पत्नी म्हणून, आई म्हणून सगळ्याच भूमिका तिने पार पाडल्या. आणि अशीच या जोडीला कधी नजर नको लागो. गणेशाच्या कृपेने अशीच सेवा करण्याची संधी वर्षानुवर्ष प्राप्त होऊ दे. शेवटी जाता आता 1-2 प्रश्न विचारतो, मी दोघांना विचारतो तुम्हाला. आता बघूया कशी तुमचं बॉन्डिंग आहे ते. हे ज्याला आपण रॅपिड फायर, तसे मी काही प्रश्न विचारतो, त्यात लक्षात येईल आता कोण कितने पाणी में. काकांचा आवडता गोड पदार्थ कुठला? आवडतं काय? गोड पदार्थ कुठला? तो मिठाईतला असो, जेवणातला असो, कुठलाही. कुठचंही आवडतं, असं काही नाहीये. पुरणपोळी आवडते, पूर्वी नाही आवडायची, आई असताना ते खायचेच नाहीत, नको मला पाहिजे. पण नंतर जसं वय वाढत गेलं तशी आवड त्यांची गोडमध्ये जास्त झाली. माझा आवडता गोड पदार्थ सांगतो, मोरंबा. घ्या झालं. आंब्याचा मोरंबा कोकणातला माणूस आहे म्हणून ते आम्ही थोडेसे शोध लावलेले असतात मुलाखत घ्यायच्या आधी. आता जेवताना जर हे नसेल ना, भाजी नसेल तरी चालेल त्यांना. मला चालेल, मला मोरंबा मोरंबा दे, मी त्याच्यावर खातो. म्हणून मी परत परत विचारलं की ह्याच्यातला जेवणातलाही झालेला, असं मी हिंट दिली होती. एनिवे, काकूंचा आवडता रंग कुठला? त्याच्यातला आवडता रंग कुठला आवडता रंग माझा त्यांचा? माझा तिचा आवडता रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी. बरोबर आहे ना? बघा, एक उत्तर त्यांचं तर अगदी करेक्ट गेलेलं. तुम्ही दोघांनी एकत्र बघितलेला नाटक किंवा सिनेमा कुठला जो दोघांनाही आवडला भयंकर? कित्येक वर्ष झाली. हा, मग तो असेल ना, तो मराठी काय कुठलाही, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो. हिंदीमध्ये आम्हाला नाही, आपण दोघांनी एकत्र बघितलेला. दोघंच गेलो होतो. हा, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर जात नव्हता ना काका? दुसऱ्या कोणाबद्दल नाही विचारू, त्यांच्याबद्दल एकत्र बघितलेला. अमिताभ बच्चन इथे पाहिलेला, अलंकारला पाहिला. अलंकार ना? उलझन बघितली. उलझन, संजीव कुमार. नाही, उलझन बघितलेला. हा आपला अजिंक्य लहान होता बघा. संजीव कुमार, सुलक्षणा पंडित. सुलक्षणा पंडित, संजीव. बघा केवढी उलझन तयार झाली. एक प्रश्न मी असा विचारला एकत्र पाहिलेला तेव्हा काका म्हणतो कोणा यांच्यावर, म्हणजे आता पुढे मी काय बोलत नाही हवं, कारण तो कलाकार माणूस आहे. तो कुठे असेल, काय असेल माहित नाही. हा. इंग्लिश पिक्चरला ते दोघं हा, जायचे. अच्छा. काकांचं आवडतं बाहेरचं ठिकाण कुठलं, म्हणजे आपलं मुंबई सोडून त्यांना फिरायला खूप आवडतं. कुठे, जरी त्यातल्या फेवरेट कुठलं ठिकाण? महाबळेश्वर आवडतं. बरोबर आहे.
बरोबर सांगितलं, महाबळेश्वर आवडतो. तिकडे साडी बिडी. त्यांची जन्म तर एकदम सुंदरच आहे. या तो कलासक्त माणूस आहे, तो तशाच ठिकाणी रमणार. मला तसंच आवडतं. मला काय निसर्गाची आवड आहे जास्त. निसर्गाची निसर्गामध्ये मी रमतो. कधी कधी पेंटिंग करायचे वाटतं, त्यावेळेला हातात ब्रश नसतं, पेंट नसतो, असं होतं. आणि मग ते फक्त ते डोळ्यात सामावून घ्यायचं. घरी येऊन मग त्याचं आपण थोडंफार मागे पुढे होतं हो. तर ते करतो मी. माझे काही पेंटिंग आहेत तिकडे. बरं, आपण घेऊया. तिकडे समोर आहे. हम्म. हे जे एक पेंटिंग केलंय मी शाळेतच त्यावेळेला मी शाळेत होतो, बरं बरं 9वी मध्ये. किती वर्षापूर्वीच आहे बघा. वयांच्या किती लहान, खूप लहान. खूप पेंटिंग केली पण सगळ्यांनी पळवली. कुणी ना कुणी पळवली. ठेवले नाही. ठेवले. पण ही मात्र आमच्याकडे पण थोडं लावलंय. हो, काही आमच्याकडे नव्हते. हो. एक भडकमकर मार्गाचा 100 वर्षाचा पूर्ण प्रवास. दोघांकडनं मला एक छोटासा संदेश तुमच्यातर्फे हवा आहे की आताची पिढी जो हा वारसा पुढे नेते आणि आपल्या गणेशोत्सवाचा, आपल्या गणपतीचा आशीर्वाद हा सतत आहेच. त्याच्यामुळे 100 गाठली. हो. गणपतीच्या ह्याच्यामुळेच तर मी सगळं एवढं सगळं करू शकतो. तो मला कुठून शक्ती देतो कळत नाही. हो, त्यांचं असं वाटतं कधी कधी की माझ्याच्याने होईल की नाही, होईल की, पण आपोआप होतं सगळं. आता एवढा हात हलतोय ना, तरी पण मी डोळे करू शकतोय. मला हे सगळ्यांचे डोळे माझ्या हस्ते झालेले. कुठलीही मूर्ती बघा तुम्ही, त्या मूर्तीकडे तुम्हाला समोर आपल्याकडे बघतोय असंच वाटतं. तो गणेशच करून घेतोय. ग्रस्तासारखे करतोय. इधर से देखो उधर से देखो. तो गणपतीच करून घेतोय नाही का. कारण ही शक्ती ही कुठून येणार, ही प्रेरणा कुठून येणार? कमरेचं ऑपरेशन झालं, हो, हो. मणके काढलेले. तरी ते त्यावेळी डॉक्टरनी सांगितलेलं तुम्ही 3 महिने तू विश्रांती घ्यायची. हे कुठे काय 15 दिवस नाही झाले सुरू, त्याचं काम नाही झालं हसताय. तर काय माझं काय खरंच असं आहे. एंजिओप्लास्टी झाली तेव्हा पण असं. नाही, वडिलांना मला माझा बाप्पा आहे, तो माझा पण बाप्पा बघणार आहे माझ्याकडे. खरंच आहे, अगदी खरं आहे. एक साधारण आमच्या गणपतीला 100 वर्षाचा जो प्रवास आहे, एक काय संदेश द्याल, काय सदिच्छा द्याल? सदिच्छा म्हणजे उत्तरोत्तर जी भरभराट हो, हीच सदिच्छा छान आहे. देते म्हणजे मंडळाची म्हणा, कार्यक्रमाची म्हणा, सगळ्याची. मला तुमचा स्वभाव फार आवडतो. थँक्यू सो मच. बोलका स्वभाव. माझ्याकडे परत या तुम्ही. नक्की नक्कीच, गप्पा मारूया. प्रश्नच नाही. आपल्यातर्फे काय संदेश आमच्या मंडळाला? नाही, असंच दरवर्षी त्यांनी छानपणे जसं आता करतायत त्याच्यापेक्षा आणखीन पण छान करू दे. त्याची पूजा अर्चा सगळं छान करतात ते हो. लोक सगळे. नाही, मंडळाचे कार्यकर्ते आणि ज्या प्रकारचा वाटचाल चालली आहे ती त्यांच्यामुळे, कधी भटजींना सजवतो. हो ती त्यांच्यामुळेच चाललेली आहे. आणि म्हणजे म्हणतो ना, पिढ्यानपिढ्या तो वारसा चालणं फार कठीण काम आहे. कारण आजची पिढी म्हणजे मोबाईल सोडलं तर दुसरीकडे कुठे दिसतच नाहीये. त्यात सगळा तो वेळ सांभाळून, आपले नोकरीधंदे, व्यवसाय सांभाळून, करतात ते हे सगळं त्याला तेवढा वेळ देणं, तेवढ्या पॅशननी ते काम करणं, तेवढ्या श्रद्धेने करणं, श्रद्धा खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये, त्याशिवाय होणारच नाही. प्रश्नच नाही. असं आहे. सो आज आपण एका ध्येय वेड्या अशा ध्येय वेड्या किंवा कलासक्त अशा एका दाम्पत्यालाच भेटलो असं मी म्हणतो, कारण सगळेच कलाकार आहेत कुटुंबामध्ये. आणि डॉक्टर भडकमकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सवची मूर्ती घडवणारे, गणपतीची मूर्ती घडवणारे आमचे सगळ्यांचे आवडते आणि लाडके आणि अतिशय प्रेमळ आणि बोलके, प्रचंड बोलके हे आमचे अरविंद खानविलकर काका यांना आम्ही गणेश चरणी ही प्रार्थना करतो. आणि काकूंना, या दाम्पत्यासाठी आम्ही ही प्रार्थना करतो की अशीच याच्या पुढची 100 वर्ष उत्तरोत्तर सेवा या गणेशाची तुमच्याकडून घडू दे, आमच्याकडून घडू दे. आणि जाता जाता पुन्हा एकदा आपण सगळे मिळून म्हणूया, गणपती बाप्पा नमस्कार. पुन्हा एकदा या सेशनमध्ये आपण स्वागत करूया. मगाशी खानविलकर काकांनी बोलता बोलता उल्लेख केला, ज्यावेळेला आम्ही हा वारसा आता पुढे कसा जाणार किंवा हा प्रवास जो काही झालाय
त्या प्रवासाविषयी आम्ही बोलत होतो त्यावेळेला एक विशेष उल्लेख आला की माझा मुलगा अजिंक्य, तर मी ओळख करून देतो, खानविलकर काकांचे सुपुत्र अजिंक्य खानविलकर. आपल्या भडकमकर मार्गाच्या गणपतीला साधारणपणे एक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर डोळ्यांबरोबर एक लक्ष खुणावणारी वेधणारी एक गोष्ट असते, स्पेशली की त्याच्या गालावरची लाली, आणि तो लालिमा जो चढतो तो अजिंक्यच्या हातातून हा लालिमा चढलेला असतो. काय सांगशील अजिंक्य या अनुभवाबद्दल? आता साधारण एक 25-30 वर्षाच्या जास्ती झाली हे सगळे काम करतोय आणि एकंदरीत म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रत्येक मूर्ती सुरू करताना मी गजाननाचं नाव घेऊनच सुरुवात करतो वा. आणि मग आपोआपच हात चालतो. त्याच्या कृपेने जी छटा उमटायला पाहिजे तशी उमटायला पाहिजे ती त्याच्या मनासारखीच होते आणि त्याला संपूर्ण आपण स्वाधीन होऊन काम केलं की पाहिजे ते रिझल्ट आपल्याला समोर दिसतो. बरोबर. आमचा म्हणजे आमच्या लॅमिंग्टन रोडवरची जी लहान मुलं आहेत तर गणपती बाप्पा तू पाहिलेस का रे? हो. कोणाचे पाहिलेस? हे काय आमच्या गल्लीतला गणपती जो आहे चुनामलेन मधला हा गणपती म्हणजे गणपती. तर हे खानविलकरांनी घडवलेली मूर्ती हाच गणपती, हीच एक संकल्पना रुजू झाली इतक्या वर्षांमध्ये. आणि ह्या संकल्पनेतून जेव्हा त्यांचे डोळे तयार होतात त्यावेळेला तुमचे भाव काय असतात? तुमच्या मनात काय भाव जागृत होतात? आता एकंदरीत आता तर फार मूर्त्या तसं तर कमी झाले. साधारण पूर्वी पण म्हणजे लहानपणापासून मी जे बघतोय साधारण 1500 मूर्त्या व्हायच्या. हो. आणि प्रत्येक मूर्ती बाबांच्या हातातून घडायची, आखणी व्हायची त्यांच्या हातातून. म्हणजे ते एक वैशिष्ट्य लहानपणापासूनच एक ते मनावरती एक म्हणजे विशिष्ट असं एक प्रभाव होता तो. आणि मूर्ती म्हटलं की प्रत्येक जेव्हा बाबा आखणीला सुरुवात करायची म्हणजे आत्ताही करतात तेव्हा एक श्रीफळ देऊन सुरुवात करतो. आणि शक्यतो आम्ही म्हणजे आता एवढ्या वर्षात मी बघितलंय जे लॅमिंग्टन रोड म्हणजे चुनामलींची मूर्ती करताना जे बाबांच्या हातून जे काम होतं आणि त्यावेळेला जी एक त्यांच्या हात म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या अंगात जे चैतन्य असतं ते वेगळंच असतं. आणि जेव्हा त्या मूर्तीचे डोळे होतात तेव्हा ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं की खरोखर आता बाप्पाने आपले डोळे उघडलेले. अख्ख्या कारखान्यामधले सर्व मूर्तींचे डोळे उघडल्यासारखी भावना एकाच वेळेला आम्हाला येते. फारच सुंदर, फारच सुंदर. म्हणजे हीच भावना मगापासून मला अपेक्षित होती की जी आमच्या मनातही तीच भावना असते की ज्या वेळेला तो गणपती मंडपात येतो आणि त्याच्यावरचा मुखावरचा त्याचा पडदा जेव्हा बाजूला होतो आणि त्यावेळेला सगळे जे हरकून जातात, जे बघतात की हाच बाप्पा कसा असावा तर असाच असावा. अजिंक्य, इतक्या वर्षाचा प्रवास बाबांचा सुरू आहे. बाबांनी मग अशी एक आठवण सांगितली की त्यांच्या बाबांकडनं जेव्हा तो वारसा यांच्याकडे आला तेव्हा त्यांच्या बाबांनी रॉयल्टी मागितली होती. आता बाबा काय रॉयल्टी वगैरेचा विषय काढतात का रे तुझ्याकडे? नाही, तसं काही नाही. बाबा मला तेच सांगतात जेवढं होऊ शकेल तेवढं तू पुढे चालू ठेव. आता जसं आपण बघतातच की स्किल्ड लेबर मिळणं फार मुश्किल झालं, तरी पण आमच्या परीने जेवढं होऊ शकेल तेवढे आम्ही प्रयत्न करतोच आहे. जेवढं होईल जशी स्त्रीची इच्छा असेल तर ते चालू राहणारच आहे. जेवढ्यात जिथपर्यंत आम्हाला जमेल तिथपर्यंत आम्ही करू शकू आणि अशा प्रकारे करू शकू की ते काम उत्तम झालं पाहिजे. काहीतरी व्यवसाय करायचा आहे म्हणून त्या स्वरूपाने करायचं आहे म्हणून काही करायचं आहे असं अशातला भाग नाही. पण जे आपल्या भावनेने आणि श्रद्धेने जे होणार असेल तिथपर्यंत आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करू. वा, म्हणजे एकंदर काय रॉयल्टी मागणार नाही. सो स्वीट. आणि म्हणजे आपण म्हणतो की मगापासून तोच आमचा प्रश्न होता की एक वारसा जो पारंपरिकरित्या पुढे जातो तो गणेशाच्या कृपेने आपण म्हणतो की कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तर असंच आपण म्हणूया की कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. मंडळाची 100ची वाटचाल आहे. याच्या पुढची 100 वर्ष आम्हाला इथूनच मूर्ती हवी. हेच तर इन्स्पिरेशन आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात ते असतंच. एक उत्तम ऍक्टर पण आहेत आणि तो वारंवार बोलताना कळलं आमच्या गणपतीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. एक साधारणपणे शुभेच्छा पर काय संदेश देशील? हेच सांगेन की जे ज्या पद्धतीने तुम्ही जो उत्सव साजरे करता ज्या श्रद्धेने ज्या भावनेने चालू आहे जे तसंच चालू ठेवा. आम्हाला फार आनंद होतो. आम्ही हा गणपती म्हणजे आमचा स्वतःचा गणपती मानूनच आम्ही तिथे येतो
वा. एवढे वर्षानुवर्ष येत आहे, येत राहणार जिथपर्यंत आम्हाला जमेल. आम्ही आमच्या जीवात जीव आहे, माझ्या श्वासात श्वास आहे, जिथपर्यंत दरवर्षी येत राहणार. वा. पण असंच तुम्ही काम चांगलं ठेवा. सामाजिक सेवा जी चालू ठेवलेली आहे ती फार उत्तम आहे, ती तशीच चालू राहू दे. तीच चला एकदा पुन्हा सगळे मिळून गणपती बाप्पा मोरया.